तर इकडे मुंबईतल्या सुनाभट्टीमध्ये घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। सुनाभट्टीमध्ये घरात पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसानं हजेरी लावलेली आहे आणि काही ठिकाणी पावसाचं पाणी जे ते साचलेलं आहे। तर सुनाभट्टीमध्ये या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याच्यामुळे नागरिक हे चांगलेच हैराण झाल्याचं पाहायला मिळतंय। आनंद पांडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आनंद, या पाण्याचा निचरा का होत नाहीये आणि पावसाचं पाणी घरामध्ये का शिरलेलं आहे? हो, नक्की वृषाली, तुम्ही पाहू शकता की हे चुनाभट्टीचा परिसर आहे आणि लोकांच्या घरामध्ये जे पाणी मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे आणि लोक त्याच्यामध्ये झोप काढताना दिसत आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर हे जे लोक आहेत त्याच घरामध्ये पाणी गुडघे पाणी शिरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये झोपत आहेत आणि जेवण पण सुद्धा त्याच्यामध्ये करताय। लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। बीएमसीने दावा केला होता की जे पाणी आहे ते साफसफाई झालेली आहे आणि इथे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुठलाही साफसफाई झालेली नाही, इथे कुठलाही पंप लावण्यात आलेला नाही आहे। बीएमसीच्या चुकीमुळे जे आहेत लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल आपण? तुम्ही काय सांगणार आता? आमची परिस्थिती वाईट आहे, आम्ही काय करू शकत नाही। आता तुम्ही बघणार तर थोडी मदत हेल्प केली तर आमचं होईल जरा हे, तर तुम्ही हेल्प करतच नाही, असे बघून जातात, कोण काय करत नाही, लक्ष देत नाही काय। असं आम्ही परिस्थिती आज किती 20 वर्ष काढतो। मिल कामगार आहे मला, मिल कामगार पण लक्ष घालत नाही का, ते आमच्या बसमध्ये नाही। मग आम्ही पण माणूसच आहेत ना, काय जनावर नाही आहेत। हे सगळं तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे गरिबांचा। महानगरपालिकेकडे तुम्ही तक्रार केली आहे का ह्याच्यात आणि महानगरपालिकेने काय लक्ष घेतलं त्याच्यावर? काही लक्ष नाही, बघतो करतात नंतर पलटी खातात काही। आणि आणखीन त्याच्या घराचे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल काका, आपण या ठिकाणी तुमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या दिवशी रात्रपासून पाऊस सुरू आहे? रात्रीपासून पाऊस चालू आहे, तो पाऊस हे गटारा वगैरे तुंबलेली आहेत। महापालिका काय लक्ष देत नाही, बीएमसी लक्ष देत नाही, त्याच्यामुळं हे सगळं वरती येतंय। आणि एखादी दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे त्यांच्या जे किचन आहे आणि किचनच्या आतमध्ये जे बेडरूम आहे त्याच्यामध्ये सगळं पाणी शिरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोक झोपत आहेत आणि एकंदरीत दाखवण्याचे हे लोक आजारी आहे आणि हे पावसाचे पाणी जे आहेत घरात शिरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोक झोप काढताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात। आणि जे चुनाभट्टीचा परिसर आहे स्वदेशी मिलच्या न झाल्यामुळे आता नाले जे ते तुंबलेले आहेत आणि हे पावसाचं पाणी जे ते घरामध्ये शिरलंय असा आरोप नागरिकांकडून या ठिकाणी केला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।